झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण बघताय प्राइम वॉच बोफोर्सचे अगस्ता आपण चर्चा करतोय ज्या अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या खरेदीमध्ये जो घोटाळा झाला त्यावरती आणि आपल्यासोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर। सर, मगाशी जसं आपण सांगत होतात की 1 वर्ष झालं त्यानंतर आता हा घोटाळा उघड झाला, त्याचबरोबर तत्कालीन हवाई दल प्रमुख जे होते त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्यांच्या काही नातेवाईकांचा या सगळ्या खरेदीच्या घोटाळ्यामध्ये सहभाग असू शकतो। कितपत गंभीर बाब आहे ही की अशा एखाद्या हवाई दल प्रमुखाचे नातेवाईक अशा घोटाळ्यांमध्ये असणार? स्पष्टपणे म्हटलं तर जे हे मोठे मोठे लोक असतात त्यांचे नातेवाईकच हे कामं करतात। सामान्य व्यक्तीला ही सगळी माहिती नसते। जितका मोठा व्यक्ती जितक्या मोठ्या पदावरती असतो त्याला तितकी माहिती असते। तर मला तरी मुळी इथे आश्चर्य वाटत नाही याच्यामध्ये। पण ह्याचा अर्थ हा नाही की प्रत्येक हवाई दल प्रमुख किंवा प्रत्येक सैन्य किंवा प्रत्येक रक्षामंत्री ह्या घोटाळ्यात असतो, परंतु ही माहिती देते कोण त्यांना की भारतीय वायुसेनेला अमक्या अमक्या प्रकारच्या हेलिकॉप्टरची आवश्यकता आहे, त्याची कार्यक्षमता ह्याप्रमाणे असली पाहिजे, त्याचे मापदंड हे असले पाहिजे। ही माहिती देणार कोण? आणि ही माहिती देणारे तेच लोक होऊ शकतात ज्या लोकांचा संबंध हे पूर्ण ऑर्डर देण्याच्या व्यवस्थेमध्ये असतो, जे शेवटी ते म्हणतात की हा हेलिकॉप्टर किंवा ही गन किंवा ही रणगाडी आम्हाला उपयुक्त आहे। ह्या लोकांचे संबंधी कामं करतात आहे। मोठ्या मोठ्या कंपनी तुम्ही पहा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय आणि आपल्या चॅनलच्या वतीने लोकांना मी सांगायला इच्छित आहे की कमीत कमी याच्यामध्ये 7 देशांचे लोक सामील आहे। कमीत कमी मला पूर्णपणे माहीत आहे हे सगळं काय झालेलं आहे। दुसरी गोष्ट आहे की आत्तापर्यंत फक्त आपल्याला 2-3 लोकांचे नाव आले। भारतामध्ये कमीत कमी 14 लोक असे 14 संस्था किंवा लोक असे आहे ज्यांनी हा पैसा घेतलेला आहे। हा उघडका झाला का 1 वर्षामध्ये? कारण की इटलीमध्ये पण जगामध्ये हे सगळं होतं आहे। हे कॉर्पोरेट वॉर एक चाललेला आहे। ह्यातला पैसा जो आहे इटलीमध्ये पण परत गेलेला आहे, परंतु तो पैसा आहे विपक्षी पक्षाला गेलेला आहे। तिथे पण राजकारण जातं। ज्या लोकांचं राजकारण तिथे आहे त्यांच्या विरोधी पक्षाला हा पैसा गेलेला आहे, म्हणून हा सगळा उघडकीला आलेला आहे। प्रश्न तुम्ही अगदी फार महत्त्वाचा उघडला आहे भूषण, आणि मी तुमचा धन्यवाद करतो तुम्ही हा प्रश्न विचारला आहे की आपण 1 वर्षापर्यंत झोपत का बसलो। दुसऱ्या देशांनी जेव्हा हा घोटाळा पाहून त्यांच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे, त्यांच्या लोकांना काढलं आहे आणि आपल्याकडे पैसा आपण देणार आहे, ही शेवटी पैसा भारताने देत आहे त्या हेलिकॉप्टर घेण्याकरता। आपले लोक झोपले आणि ज्यांनी पैसा खाल्ला त्यांना अटक झालेली आहे। ह्याचं उलटं झालं पाहिजे की मी हे मान्य करायला तयारच नाही की रक्षा मंत्रालय किंवा परराष्ट्र मंत्रालय किंवा आपले रिसर्च अनालिसिस विंग हे गुप्तचर संसद आहे, ह्याला ही माहिती नव्हती। हे अगदी खोटं बोलतील आहे। मी स्पष्टपणे तुमच्या चॅनलच्या वतीने हे सगळे खोटं बोलणार आहे। स्वतःची कातडी वाचवाय करता हे झोपले होते का? हे लाज्यास्पद गोष्ट आहे, एकदम लज्जास्पद गोष्ट आहे आपल्या देशाकरता की आपल्या देशाला दुसरे लोक म्हणतात आहे की तुमच्याकडे घोटाळा चालला आहे। याचा अर्थ आहे की ह्या लोकांमध्ये समावेश आहे। खरंय सर, थोडक्यात हा घोटाळा दडपण्याचाच एक प्रयत्न होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। प्रश्नच नाही, हा अगदी नक्की प्रयत्न होता, परंतु आता जेव्हा पाणी डोक्याच्या वरती चाललंय मग स्वतःची कातडी विचवाय करतात हे लोक करतात आहे। आणि ह्याकरता आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे। हे अजून आधी मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतोय, अजून मोठे मोठे घोटाळे समोर येणार आहे, पण ह्याचा सर्वांचा दुष्परिणाम जो आहे हा भारतीय सुरक्षा व्यवस्थेवरती पडतोय, भारतीय जनमानसावरती आहे। ही सर्व गोष्टी ज्या आहे ह्या शत्रूला माहीत आहे, पाकिस्तानला पूर्णपणे माहीत आहे की आपली कमतरता आहे कुठे। म्हणून ते मुशर्रफ म्हणतात की अजून आम्ही 10 कारगिल करू आहे म्हणून त्यांनी, कारण की त्यांना माहीत आहे की ह्या सगळ्या कारण भारताची युद्ध क्षमता कमी आहे। आपल्याला पण त्याची माहीत असते की त्यांच्याकडे किती आहे। आजच तुम्ही पहा, एक बातमी आलेली आहे की 197 हेलिकॉप्टरचा जो ऑर्डर दिला होता सैन्याकरता, रेकी सिक्वेन्स ज्याला म्हणतात, त्या हेलिकॉप्टरचा ऑर्डर ते बंद करणार आहे। सर, जसं तुम्ही म्हणताय की भारतीय संरक्षण दलामध्ये काही कमतरता आहेत, त्या नेमक्या कमतरता काय आहेत आणि सध्या हे संरक्षण कवच मजबूत करण्यासाठी भारताला नेमक्या कुठल्या साधन सामुग्रीची गरज आहे याविषयी बोलूया। पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक इथे आम्ही घेतोय। आपण पाहत राहा प्राइम वॉच। झी 24 तास एक पाऊल पुढे।